लग्न झाल्यावर कोणीही लगेच असं मान्य करत नाही की आपण चूक केली आहे. कारण लग्न म्हणजे समाज, कुटुंब, जबाबदारी आणि स्वतःची प्रतिमा. पण मन मन खोटं बोलत नाही. मन एक दिवस हळूच विचारतं, आपण खरंच योग्य निर्णय घेतला होता का? हा प्रश्न मोठ्याने विचारला जात नाही. तो मनातच राहतो आणि हळूहळू आतून पोखरतो. आज आपण याच प्रश्नाचं खूप खोल आणि प्रामाणिक उत्तर शोधणार आहोत. मुद्दा एक, जेव्हा बोलणं कमी होत जातं. लग्नाच्या सुरुवातीला बोलणं सहज होतं. मनातलं काहीही लपवावं लागत नाही. पण हळूहळू बोलणं कमी होतं. पहिले रोजचं बोलणं, मग आठवड्यातून आणि शेवटी फक्त गरजेचं. त्यावेळी मनात प्रश्न येतो, आपण इतके गप्प कधी झालो? गप्पपणा कधीच अचानक येत नाही. तो आतून तयार होतो. मुद्दा दोन, जेव्हा स्वतः असणं अवघड वाटायला लागतं. लग्न म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणं. पण जेव्हा सतत असं वाटतं की आपण बदललो पाहिजे, आपलं मत चुकीचं आहे, आपली भावना जास्त आहेत, तेव्हा माणूस थकतो. स्वतःचं हसणंही नाटक वाटायला लागतं आणि तेव्हाच निर्णयावर शंका येते. मुद्दा तीन, जेव्हा एकटेपणा वाढतो. लग्न म्हणजे एकटेपणा संपेल अशी अपेक्षा असते. पण काही वेळा लग्नानंतरच एकटेपणा वाढतो. घरात माणसं असतात, पण मनाशी बोलायला कोणीच नसतं. हा एकटेपणा सगळ्यात जास्त त्रास देतो. मुद्दा चार, जेव्हा समजून घेणं एकतर्फी होतं. सुरुवातीला समजून घेणं सहज असतं, पण नंतर असं वाटायला लागतं की समजून घेणं फक्त आपणच करत आहोत. आपणच माघार घेतो, आपणच शांत राहतो, आपणच सगळं सांभाळतो आणि समोरून तेवढीच समज परत मिळत नाही. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल आणि हे शब्द मनाला लागत असतील, तर अशाच मनाशी प्रामाणिक खऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण इथे दोष देत नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा पाच, जेव्हा आनंद सवय बनतो. एकत्र जेवणं, एकत्र बसणं, एकत्र हसणं सगळं होतं, पण आनंद नसतो. फक्त सवय असते. तेव्हा मन विचारतं, आपण जगतोय की फक्त निभावतोय. मुद्दा सहा, जेव्हा प्रश्न विचारायला भीती वाटते. मनात प्रश्न असतात, पण ते विचारायला भीती वाटते. बोललो तर भांडण होईल, बोललो तर गैरसमज होईल, म्हणून गप्प बसणं सोपं वाटायला लागतं. पण गप्पपणा हळूहळू नातं थकवतो. मुद्दा सात, जेव्हा स्वतःची किंमत कमी वाटते. आपण सगळ्यांसाठी करतो, घरासाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पण एक दिवस असं वाटतं, माझं काहीच महत्त्व नाही. हा विचार मनाला आतून मोडतो. मुद्दा आठ, जेव्हा तुलना सुरू होते. इतर जोडप्यांशी, मित्रांशी, जुन्या आठवणींशी. आपण असं का नाही? आपण कुठे चुकलो? ही तुलना मनाला अजून जड करते. मुद्दा नऊ, जेव्हा सतत स्वतःलाच दोष दिला जातो. कदाचित माझीच चूक आहे, कदाचित मीच जास्त विचार करतो, असं म्हणत म्हणत माणूस स्वतःलाच दोष देतो. पण सतत स्वतःला दोष देणं मनाला खोल जखम देते. मुद्दा दहा, जेव्हा भूतकाळ जास्त आठवतो. लग्नाआधीचं आयुष्य, तेव्हाचं स्वातंत्र्य, तेव्हाचं हलकेपणा. मन मागे मागे जातं आणि वर्तमान जड वाटायला लागतो. मुद्दा अकरा, जेव्हा मन थकलेलं राहतं. शारीरिक थकवा जातो, पण मानसिक थकवा राहतोच. कशातच उत्साह नसतो, काहीच आवडत नाही. मन विचार करतं, हे सगळं का होतंय? मुद्दा बारा, जेव्हा निर्णय चुकला असं वाटतं. खरं सांगायचं तर बहुतेक वेळा निर्णय चुकलेला नसतो. चुकतं ते स्वतःला गमावणं, भावना दाबणं, सगळं सहन करणं आणि बोलणं टाळणं. मुद्दा 13वा, हा विचार येणं चुकीचं आहे का? नाही, हा विचार येणं मानवी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे.
जर आजच्या या सगळ्या शब्दांपैकी एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा तुम्ही एकटे नाहीत. आणि जर तुम्हाला अशाच नात्यांवर, निर्णयावर आणि मनावर प्रामाणिकपणे बोलणाऱ्या गोष्टी पुढेही ऐकायला हव्यात तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण काही प्रश्न आपल्याला तोडत नाहीत, ते आपल्याला जागं करतात.